स्पेशल मेनू आम्ही बघितला आणि थोडे आमच्या अकलेचे तारे उडाले। सुरमई थाळी जी बघताय ना, त्या सुरमईचा प्रकार बघा, हा बराच रेट झालेला प्रकार बघा, दाबल्यात उठत नाही। आम्ही ह्याची तक्रार इकडच्या मालकांना केली तर ते आम्हाला सांगतात की तुमच्यासाठी आम्ही आता होडी घेऊन जातो आणि मासे घेऊन येतो। अशा प्रकारचा बिहेवियर नमस्कार मंडळी, मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुंबईमधून। आणि सध्या आम्ही आहोत गाडीमध्ये आमच्या, आणि आज आहे रविवार, दुपारचे वाजले आहेत 2 आणि तुम्हाला माहिती आहे दुपारचे 2 वाजले याचा अर्थ आमचा काहीतरी जेवणाचा प्लॅन झालेला आहे। कारण माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असणारा माझा मित्र राजेंद्र सावंत यांनी अचानकपणे जेवणाचा प्लॅन केलेला आहे। सो आम्ही आता शोधात चाललेलो आहोत एका ऑथेंटिकेट मालवणी रेस्टॉरंटच्या, आणि त्यासाठी आम्ही चाललेलो आहोत बँड्राला, गोमंतक नावाच्या रेस्टॉरंटमध्ये। सो बघूया तिकडे जाऊन की कशा प्रकारचं फूड आज आपल्याला मिळतंय, आणि एकूणच पूर्ण ब्लॉगमध्ये आपण तिकडची जी पण डिश असेल ती एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। जसं प्रत्येक गोष्टीला एक महत्त्व असतं तसं या माणसाच्या असण्याला पण एक महत्त्व असतं। हा माणूस अजून दुसरा तिसरा कोणून नाही, आपला लाडका राजेंद्र सावंत, आणि त्याला आज फिश खायची इच्छा झाली होती। तो त्याने मला फोन केला आणि आम्ही आता चाललेलो आहोत बँड्राला, बँड्राच्या गोमंतक नावाच्या हॉटेलला। मी फर्स्ट टाइम जातो या हॉटेलला, तो बघूया तिकडचं फूड कसं आहे। तर फायनल मित्रांनो, आता आपण पोचला आपल्या आजच्या डेस्टिनेशन म्हणजेच हायवे गोमंतक या हॉटेलवर। हे हॉटेल हा खेरवाडीत बँड्राजवळ आणि हायवेच्या अगदी बाजू कसा तर का पोचूक आहे, जास्त अडचण येऊची नाही, आणि आहे पार्किंगची पण व्यवस्था, तुम्ही या सर्व्हिस रोडमध्ये पार्किंग सुद्धा करू शकता। आपण पण आहेच गाडी लावली आहे, जागा मिळणार नाही अजून पार्किंग, राजन शोधता। आहे बघा राजन इलो, आणि आमका वाटला खाली असताना, पण असा काय झाला नाही। आहे भरपूर लोक काही लाईनीत उभी असत, नंबर लावून होता, आमचा पण नंबर दिले। आता बघूया आता वेळ कधी येते। आहे ते भाऊ असत त्यांना नाव देऊक लागतं। तर फायनली मित्रांनो आपला आलाय नंबर, आणि आपण बसलोय आता टेबलवरती, आणि टेबलवर आल्यानंतर आमच्या समोर हे मेनू कार्ड आलं आहे। मेनू कार्ड पाहताच थोडा विचार पडला आम्हाला की नक्की घ्यावं काय, कारण सुरमई थाळी स्पेशल मेनू आम्ही बघितला आणि थोडे आमच्या अकलेचे तारे उडाले, कारण राजनने आधी काही प्राईस वगैरे व्हेरीफाय केली नव्हती दरवेळीप्रमाणे, आणि इथे आल्यानंतर हे मेनू कार्ड आमच्या हातात पडलेलं आहे, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त सुरमई थाळीची किंमत आहे 850 रुपये। त्याच्या व्यतिरिक्त चिकन थाळीची 550, मटन थाळीची 750 रुपये। सो अशा प्रकारे हा मेनू आहे, आणि आतापर्यंत आपण बरेच ठिकाणी एक्सप्लोर केलं, त्यामधलं हे मला असं वाटतं महागडं हॉटेल असेल, पण मे बी इकडे क्वालिटी ही त्याची असेल, त्यामुळे ज्या थाळी आहेत किंवा फिश आहे त्यांची प्राईस जास्त आहे, आणि आता पावसाचे दिवस पण आहे त्यामुळे मासे फार कमी मिळतात। सो मे बी ते एक रिझन असू शकतं, पण हॉटेल बघा तर पूर्ण भरलेलं आहे। मित्रांनो आली आपली सुरमई फ्राय, आपण सुरमई फ्राय वेगळा मागवला आहे, आणि पापलेट करी थाळी मागवली, त्याच्यामध्ये फ्राय पीस येत नाही, सो आपण सुरमईचा वेगळे पीस मागवले, त्याच्यामध्ये 3 पीस आलेत, रवा फ्राय आहे, दिसायला तर खूप टेम्पटिंग वाटतंय। बघूया आता ट्राय करू। काय प्लॅन फसला की काय? नाही फसला नाही, पण त्याचे पीसेस बघून जरा थोडं आश्चर्य वाटलं। तर मित्रांनो आपण आलो होतो गोमंतक हॉटेलमध्ये, आणि इथे आम्ही ऑर्डर केलं होतं ही सुरमई फ्राय, जिची किंमत आहे 450 रुपये, आणि त्याबरोबर ही पापलेट थाळी होती, त्याच्यामध्ये फक्त करी होती, सोलकढी, राईस, आणि एक पीस होता सारातला। आणि ही तुम्ही सुरमई थाळी जी बघताय ना, त्या सुरमईचा प्रकार बघा, हा बराच रेट झालेला प्रकार बघा, दाबल्यात उठत नाही। आम्ही ह्याची तक्रार
इकडच्या मालकांना केली तर ते आम्हाला सांगतात की तुमच्यासाठी आम्ही आता होडी घेऊन जातो आणि मासे घेऊन येतो, अशा प्रकारचा बिहेवियर. शेवटी आम्ही काही ही सुरमई खाल्ली नाही आणि तशी आम्ही आमच्या टेबलवर तशी ठेवली आणि जे ओनर जे चिरंजीव या ठिकाणी आम्हाला जे शिकवत होते किंवा आमच्याशी उद्धटपणे बोलत होते ते आता इथून गायब झालेले आहेत आणि हे समोर बघता हे हॉटेलचे ओनर आहेत. तर बघताय तर हे आहे ते बिल आणि नाव बघा हॉटेलचं, हायवे गोमंतक. आणि इथे लिहिलेलं आहे त्यांनी की कोकणातची खानावळ आणि आहे हे गांधीनगर बँड्रा ईस्टला आणि हायवेच्या बाजूला. ते तर मला मी आधी पण दाखवलं लोकेशन. सो त्यांनी बघा इथे बघा पॉपलेट करी थाली ची किंमत 350 रुपये. त्यामध्ये काय आलं तर तारातला एक पॉपलेट, जाडजूड एकदम भात, दोन चपात्या आणि एक छोटीशी वाटी भरून कोकम कढी. त्यानंतर सुरमईचे 2 पीस जे तुम्हाला दाखवले रबरासारखे फ्रोझन बासे बोलेन त्याला मी, एकदम निकृष्ट दर्जाचे जी फ्राय सुरमई आणि त्याच्यानंतर मिनरल पाणी बॉटलचे 25 रुपये घेतले. असं टोटल 1175 रुपयाचं त्यांनी बिल दिलं आम्हाला. कुठलंही चांगलं फूड खाण्यासाठी किती पैसे मोजावे लागले त्याचं दुःख नसतं, पण जर ती आपण जेव्हा जेवायला जातो राजन विशेषतः तर आपण अशा वेगवेगळ्या हॉटेलला जात असतो, बरोबर, आणि त्यासाठी पैसा पण भरपूर खर्च होत असतो. पण ज्यावेळेला आपल्याला जेवण चांगलं मिळतं त्यावेळेला तो पैसा फुकट गेलेला कधीच वाटत नाही. पण आज हे जे बिल आलंय आपलं 1175 रुपयाचं, ते पैसे पूर्ण फुकटच गेलेत. कारण ना टेस्ट होती ना जेवण आपण प्रॉपर केलं, शिवाय त्या उद्धट मालकाचं आपण ऐकून घेतलं, त्याच्याकडे आपण कंप्लेंट रेज केली की त्याच्याकडे जे फिश आहे ते फ्रोझन आहे, बासा आहे, रबरासारखं झालेलं आहे. त्यावरती त्याचा जो अप्रोच होता आपल्याशी बोलण्याचा एक कस्टमर म्हणून, हा या सर्व हॉटेल मालकांना आलेला माज आहे. म्हणजे मी सगळ्याच हॉटेल मालकांबद्दल बोलत नाही, पण असे काही लोक जे आहेत जी स्वतःला म्हणजे त्यांच्या हॉटेलला नाव मिळालंय, बरीच लोक त्यांच्याकडे येऊन जेवतात, त्याचा गैरफायदा घेऊन कुठेतरी कस्टमरशी वागतात. अशा प्रकारे कोणालाही एवढा इगो येऊ नये कधी, कारण शेवटी त्यांना मोठं हे ग्राहकांनी केलेलं आहे, कस्टमरनी केलेलं आहे. आपण गेलो होतो एका आज मालवणी ऑथेंटिकेट हॉटेलमध्ये, ज्याचं नाव होतं हायवे गोमंतक. खरं तर मी कधीच कुठल्याही हॉटेलचा नेगेटिव्ह रिव्ह्यू देत नसतो, कारण मे बी तिकडची चव ही इतरांना चांगली लागत असेल. पण आज जो इन्सिडन्स आमच्यासोबत घडला त्याच्यामध्ये ज्यावेळेला आम्ही वेटिंग अराउंड 30 मिनिट्सचं वेटिंग केल्यानंतर हॉटेलमध्ये गेलो, जेवणाची विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की जी सुरमई फिश फ्राय थाली जी आहे ती 850 रुपये आहे. त्यानंतर आम्ही विचार केला की आपण सुरमई फिश फ्राय घेऊया वेगळं आणि त्याच्यानंतर एक पापलेट थाळी घेऊया, करी थाळी. सो ते घेतल्यानंतर आमच्यासमोर 3 पीस आले आणि त्या पीसची क्वालिटी एकदम डल, म्हणजे मी असं सांगेन ना की बासी मासे होते. बहुतेक त्यांनी ते फ्रोझन केलेले असतील. सो आणि रबरासारखे होते, म्हणजे अक्षरशः चावण्याचा प्रयत्न करतोय तर तुटत नव्हते. कारण जेव्हा पण आपण फिश खातो तेव्हा तोंडात टाकल्या तो विरघळत असतो आणि आपल्या पोटात जात असतो. सो यावेळेला जेव्हा हे आपल्या निदर्शनास आलं, आपण हॉटेलच्या मालक जे होते आय थिंक मालकांचा मुलगा हा काउंटरवरती होता त्यावेळेला आणि त्यांना आपण सांगितलं. सो त्यांचं जे रिॲक्शन होतं ते फारच शॉकिंग होतं, कारण मी बऱ्याच हॉटेलमध्ये गेलो आणि असे इन्सिडेंट्स घडत असतात, असं नाही की 100% सगळीकडेच असतं. सो असे इन्सिडेंट्स घडल्यानंतर तिकडचे जे मालक असतात त्यांचा अप्रोच असा असतो की तुम्ही हे रिटर्न करा, आपण त्याच्याऐवजी तुम्हाला काहीतरी दुसरं देऊ वगैरे, असे अप्रोच असतो. पण या ठिकाणी फारच शॉकिंग होता अप्रोच त्यांचा. त्यांनी मला सांगितलं की आता सध्या माशांचे दिवस नाही आहेत, सो तुम्ही समजून घ्या. त्यानंतर ते म्हणाले की तुमच्यासाठी का मी बोट घेऊन समुद्रात जाऊन मासे घेऊन येऊ का. सो असा अप्रोच एखाद्या कस्टमर बरोबर तुम्ही ठेवताय. आज तुमचं नाव अख्ख्या मुंबईमध्ये, मुंबईच्या बाहेर सुद्धा प्रसिद्ध आहे. अनेक सेलिब्रिटी येऊन तुमच्या हॉटेलला ब्लॉग्स करून गेलेले आहेत आणि जर अशा प्रकारचा माज जर तुम्हाला आला असेल तर हे योग्य नाही आहे. कारण तुम्हाला मोठे करणारा, जसं मी आधी पण सांगितलं, तुम्हाला मोठा करणारा हा तुमचा कस्टमर आहे, तुमचा ग्राहक आहे आणि त्याची इज्जत तुम्ही ठेवली पाहिजे. त्यांच्याशी प्रेमाने नीट बोललं गेलं पाहिजे. पण तुम्ही कुठे अगदी फिशचा प्लॅन करताय किंवा तुम्हाला मासे खावेसे वाटतात तर बरेच हॉटेल आपण याआधी सुद्धा
एक्सप्लोर केलेले आहेत, मध्ये नवचैतन्य असेल, जय हिंद असेल, पण हायवे गोमंतक या हॉटेलला मी अजिबात रिकमेंड करणार नाही, बिकॉज तिकडचा जो बिहेवियर आहे तो खूपच चुकीचा आहे. फक्त हाय प्रोफाईल माणसं तिथे जातात, त्यामुळे बाकीची लोक सुद्धा त्यांना फॉलो करतात आणि तिकडे जात असतात आणि तिकडे जाऊन फिश ट्राय करत असतात. पण फिश बरोबर क्वालिटी असणं गरजेचं आहे, जी की त्यांच्याकडे मला दिसलेली नाहीये. त्यानंतर तिकडचं बिहेवियर तर चुकीचंच आहे. सो मे बी हा ब्लॉग त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि ते आपल्या वागण्यामध्ये आणि आपल्या एकंदरीत रेसिपीमध्ये पण चेंजेस करतील. आणि जर तसं झालं तर आय होप की ते त्यांच्यासाठी फार चांगलं असेल. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आवडलं तर नक्की लाईक करा. ब्लॉगमध्ये आपण जी सत्य परिस्थिती होती ती आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला, आपल्याला आलेला वाईट अनुभव आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण अशा प्रकारचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. अन्यथा आज जे फेस आम्हाला करावं लागलं ते तुम्हाला उद्या करावं लागेल. सो तसं होऊ नये यासाठी जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि ज्यांनी अजूनही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी कृपया काळ्या कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.